नमस्कार. कथासागरमध्ये आज मी तुम्हाला एक कथा वाचून दाखवणार आहे. होसले बुलंद आणि हायफाची लढाई 1918. मी म्हणाले एवढ्या जुन्या काळात जायची काय गरज आहे? कारण इस्रायल, मला वाटते गेले 2-4 दिवस तर हा मुद्दा खूपच गाजतोय आणि छोटासा देश आपल्यासारखाच स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, अस्तित्वासाठी झगडणारा. त्याच्यात आणि आपल्यात खूप साम्य. इस्रायलसुद्धा शत्रुराष्ट्रांनी वेढलेला, कायम इतरांनी त्याच्यावर हल्ले करावेत असा. मात्र तो भारतासारखा इतरांना सांगत फिरत नाही की आम्हाला त्यांना दहशतवादी डिक्लेअर करा, अमुक करा. स्वतःची लढाई तर स्वतः खेळतो आणि अतिशय छोटा असून सुद्धा आजूबाजूच्या राष्ट्रांना नाकी दम नाकी नऊ आणतो असा इस्रायल. त्याची ही जी हैफाची लढाई आहे ना ती खास आहे, कारण या लढाईमध्ये ब्रिटिश इंडियन आर्मी म्हणजेच त्यावेळेला भारतामध्ये असलेले सैनिक खेळत होते आणि त्यांनी ब्रिटिशांच्या सेनेमार्फत डेझर्ट आर्मी इस्रायलला मुक्त व्हायला मदत केली आणि त्याचप्रमाणे इस्रायलने ते ऋण कायम लक्षात ठेवलं आणि भारताला वेळोवेळी मदत केली, अगदी लेटेस्ट कारगिल संघर्ष आणि नंतरसुद्धा. चला आपण प्रथम ही हैफाची लढाई काय आहे ते बघूया आणि मग त्याचं स्मरण कसं ठेवलं गेलं आहे आज तेही बघूया. चला तर मग. हत्यारों से काम और हौसलों से ज़्यादा जीते जाते हैं. हैफाच्या युद्धाच्या वेळी मेजर दलपतसिंह शेखावत यांनी काढलेले हे उद्गार अगदी आजही खरे ठरतात. बरोबर 100 वर्षापूर्वी म्हणजेच 23 सप्टेंबर 1918ची ही कथा आहे. भारतीय सेनेने परदेशी भूमीवर गाजवलेल्या पराक्रमाची ही कथा आहे. या लढाईत विजयश्री ब्रिटिशांची झाली. त्यावेळी ब्रिटिश जनरल एडमंड हे होते. मात्र या लढाईत लढत होती ब्रिटिश इंडियन आर्मीची डेझर्ट आर्मी. त्यातही म्हैसूर, हैदराबाद, जोधपूर येथे राजे महाराजांच्या सेना त्यात लढत होत्या. त्यांनीच हैफाला मुक्त केले. गेली 400 वर्षे ऑटोमन साम्राज्य होते, म्हणजे जर्मन, हंगेरी, ऑस्ट्रिया यांनी कब्जा इथे मिळवला होता. हैफा हे एक बंदर आहे. सारा माल येथूनच पुरवला जाईल, म्हणूनच ब्रिटिशांना पहिल्या महायुद्धात यावर कब्जा हवा होता. ते मिळवून देण्याचे काम भारतीय फौजेने केले. या विजयानंतर युरोपचा इतिहासच बदलून गेला. हैफा इस्रायलमध्ये येते, म्हणूनच इस्रायली समजतात की त्यांना मुक्त करण्यात आणि स्वराज्य मिळवून देण्यात भारतीयांचा मोठा वाटा आहे. म्हणूनच इस्रायलही भारताप्रत कायम कृतज्ञ आहे. आजही या लढाईचा इतिहास तिथल्या शाळेत शिकवला जातो. मेजर दलपतसिंह, कॅप्टन अमनसिंह बहादर, दप्तर जोर सिंग, कॅप्टन अनोप सिंग, सेकंड लेफ्टनंट सगत सिंह ही नावे कदाचित आपल्याला अपरिचित असतील, पण इस्रायली मुलांना माहिती आहेत. तिथे दरवर्षी हैफा डे साजरा केला जातो. या लढाईत 48 जणांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचे फोटो आहेत. म्हणूनच भारताचे पंतप्रधान जेव्हा इस्रायलच्या भेटीवर गेले होते तेव्हा त्यांना या स्मारकाजवळ नेण्यात आले. इतिहासाला उजळा देण्यात आला आणि मैत्रीचा नवा अध्याय रचला गेला. अंतरिक्ष विज्ञान, शेती, संरक्षण, गंगा सफाई अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य करण्याचे मान्य केले. इस्रायलने खारे पाणी पिण्यायोग्य करण्याजोगे पोर्टेबल मशीन पंतप्रधानांना भेट दिले. हैफाची लढाई एक अनोखी लढाई होती. अशा प्रकारे खेळली गेलेली ही शेवटची लढाई. भालेकरी, घोडेस्वार असे भारतीय दल विरुद्ध तोफा, बंदुकारे ऑटोमन सैन्य, 400 विरुद्ध काही हजार. म्हणूनच जेव्हा ब्रिटिशांनी आपल्या या इम्पिरियल कॅव्हलरी ब्रिगेडला म्हणजेच लान्सर्सना लढाईत उतरवले त्यावेळेला असे म्हटले गेले, अरे हे तर आत्मघात करण्यासारखे आहे, ही असमान लढाई आहे. ऑटोमनचा विजय निश्चित आहे, पण ब्रिटिशांचा या लान्सर्सवर पुरापुरा विश्वास होता. मेजर दलपतसिंह शेखावत यांनी तो सार्थ करून दाखवला. युद्ध हत्यारों से नहीं, हत्यारों से काम और हौसलों से ज़्यादा जीते जाते हैं हे त्यांचे वाक्य अजरामर झाले. त्यांना मरणोपरांत विक्टोरिया क्रॉस दिला गेला आणि कॅप्टन अमनसिंह बहादूर, कॅप्टन दफतदार जोरावर सिंग, कॅप्टन अनोप सिंग, सेकंड लेफ्टनंट सगत सिंग यांनाही इंडियन ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष लढाईत घोडदळाचा वापर जवळजवळ बंदच झाला. आज घोडदळ आहे, पण ते फक्त डेकोरेटिव्ह म्हणून. याच दलाचे नाव आता झाले आहे 61 कॅव्हलरी रेजिमेंट. मात्र आजही मिलिटरीच्या इतिहासात हे युद्ध शिकवले जाते. युरोपचा इतिहास बदलणारे युद्ध असे याचे वर्णन केले जाते. क्लासिकल वॉर हे त्याला दिलेले विशेषण.
ब्रिटिश भारतावर राज्य करत होते आणि तेथील संस्थानिकांशी त्यांनी वेगवेगळे करार केले होते. त्याप्रमाणे ब्रिटिश इंडियन सैन्यात लाखो भारतीय सामील झाले होते. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात त्यांनी भाग घेतला होता. यावेळी ब्रिटिशांनी जोधपूर, म्हैसूर आणि हैदराबाद संस्थानिकांकडे त्यांच्या घोडदळाची मागणी केली. तिन्ही दले युरोपात दाखल झाली. सुरुवातीला साधारण 3 वर्षे ती फ्रान्समध्ये होती. मात्र तिथे त्यांचा फारसा उपयोग होण्यासारखा नव्हता. हा पहिल्या महायुद्धाचा काळ होता. 19 सप्टेंबर 1918 रोजी हरिगेवेल यांना हायफा बंद ताब्यात घेण्यास सांगण्यात आले. आज 2020मध्ये इस्रायलमधील हे क्रमांक 2चे मोठे शहर आहे. त्यावेळीही ते महत्त्वाचे बंदर होते. तेथून मालाची वाहतूक चाले. मात्र येथे राज्य होते ऑटोमन सेनेचे. तुर्की सेनेचा इथे अंमल होता. त्यांच्याकडे तोफा होत्या, बंदुका होत्या. हजाराच्या आसपास सेना हैफाच्या रक्षणार्थ होती. ब्रिगेडियर एडवर्ड यांच्याकडे ब्रिटिशांनी हैफा घेण्याची जबाबदारी सोपवली. त्यांनी इम्पिरियल सर्व्हिस कॅव्हलरीची निवड केली. जोधपूर, म्हैसूर, हैदराबाद इथली घोडदळे दाखल झाली. अनोखी भूमी होती, अनोळखी भूमी होती. प्रथम तेथे त्यांना रुळायचं होतं. या परिसराला एका बाजूला होत्या जुडेन टेकड्या, डोंगर कारामल आणि किरोल नदी इथून वाहत होती. टेकडीच्या वरच्या बाजूला, डोंगरांच्या डोंगर रांगावरच्या बाजूला तुर्की सेनेने 10 तोफा बसवल्या होत्या. इम्पिरियल फौजा हैफापासून काही अंतरावर मुक्काम ठोकून होत्या. सप्टेंबरचा महिना असल्याने पहाटे व संध्याकाळी हवा चांगली सुसह्य असे. सैनिक आसपासचा प्रांत निरखत होते. तिथेच त्यांना शत्रूला टक्कर द्यायची होती. मातृभूमीपासून ते अंदाजे 100 मैल दूर होते. वेगळे जेवण, खाण, पाणी, हवा, परिसर साऱ्याशीच त्यांना जुळवून घ्यायचे होते. येथे परत त्यांची 3 गटात विभागणी केली गेली. हैदराबादच्या सेनेकडे युद्धबंद्यांची जबाबदारी होती. 1300च्या वर युद्धबंदी तिथे होते. त्यांना तेथे ठेवण्यात धोका होता. त्यांना तेथून हलवण्यात येणार होते. हैदराबादची सेना, म्हैसूरची सेना जोधपूरच्या सेनेला कव्हर पुरवणार होती. पूर्व आणि उत्तर दिशेने तुर्की सेनेवर तुटून पडणार होते आणि जोधपूरची सेना तुर्की सेनेच्या समोरच्या बाजूने घुसणार होती. या 3 दलांची एकत्रित संख्या होती 400च्या आसपास. तर तुर्की सैनिकांची संख्या होती 1000च्या वर. त्यांच्याजवळ तोफा, बंदुका होत्या आणि म्हणूनच शत्रू सेनेवर ते लांबून मारा करू शकणार होते. तर इम्पिरियल सेनेपाशी होती भाले आणि तलवारी. भाले फेकण्यास शत्रूसमोर दिसायला हवा होता आणि तलवारीने वार करायचा तर तो जवळ असायला हवा होता. तुर्की सेना बसल्या जागेवरून चालून येणाऱ्या सेनेवर दुरून मारा करत त्यांची वाट अडवणार होती. वाटेतच अनेकांना मरणही येण्याची शक्यता होती. या साऱ्या शक्य आणि अशक्यतेचा विचार जोधपूरच्या सेनेने केला होता. स्वतःचेही डावपेच शोधले होते. जोधपूरचे राजपूत प्राणजाय पण वचनजाय या वृत्तीचे. उंच, नाकेले, काटक, चपळ, आपल्या कामावर प्राणप्रणाने प्रेम करणारे. ड्युटी बिफोर सेल्फ हा त्यांचा बाणा 100 वर्षापूर्वी होता आणि आजही आहे. 13 सप्टेंबर 1918 रोजी आपले स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट्स मनात धरत त्यांनी मोर्चा खोलला. तोफा चुकवण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे वेग आणि सतत थोडाफार मार्गाच्या दिशा बदलत पुढे सरसावणे. स्थिर वस्तूवर तोफेचा मारा अचूक होतो, पण सरकत्या हलक्याच आवाजावर कठीण. तसेच एकमेकात पुरेसे अंतर ठेवायचे होते. त्यांना पुढे सरकण्याचा आदेश मिळताच म्हैसूर सेना पूर्व आणि उत्तर दिशेच्या दिशेने सरकू लागली. तर जोधपूर सेना समोर आणि उजव्या हाताला जुडेन टेकल्या, डोंगर करामल, तर डाव्या हाताला खालून वाहणारी किशोन नदी. नदीला फारसे पाणी नव्हते. आसपास रेती मात्र लांबवर पसरली होती. पहाडावर तुरळक आणि खुरटी झाडी होती. ती त्यांचे प्रोटेक्शन करण्यासारखी नव्हती. जोधपूर लान्सर्सनी नदीच्या पात्रातच आपली घोडी घुसवली. विजेच्या चपळाईने घोडी धावणार होती. त्यांच्यावर स्वार होऊन जोधपूरचे सैनिक घोड्यावर पक्की मान ठोकत हातातल्या तलवारी आणि पाठीवरील भाले सावरत घट्ट बसले होते. त्यांची घारीसारखी नजर पूर्ण परिसराचा वेध घेत होती. त्यांच्या वाडवडिलांनी खुन्सी, धर्मवेड्या झालेल्या मुघलांचा सामना केला होता. रक्तात सटवलेल्या इस्लामी सेनेला धूळ सारली होती. हा इतिहासाचा वारसा जोधपूरच्या सैनिकांना पुढे न्यायचा होता. आपले आणि आपल्या पलटणीचे नाव राखायचे होते. तुर्की सेना हेच आताचे त्यांचे लक्ष होते. पुढे सरकत असतानाच वर बसलेल्या तुर्की सेनेने धडाधड तोफगोळे डागायला सुरुवात केली. येणारे तोफगोळे नौखे होते खरे, पण म्हणून ते गांगरून गेले नाहीत. काही तोफेचे गोळे खाली वाळूत रुतत होते, काही ब्लाइंड होत होते म्हणजेच फुटत नव्हते, तर काही जवळच फुटून त्यांचे स्प्लिंटर्स घोड्यांच्या अंगात आणि
योद्ध्यांच्या अंगात घुसत होते. मध्येच एखादा घोडा घायाळ होऊन खाली पडे. त्याच्यावर स्वार झालेल्या योद्ध्याला मग पायीच मार्ग काढावा लागे. पायाखालच्या वाळूत घोड्यांचे पाय ठरत नव्हते, पकड मिळत नव्हती आणि वेगही येत नव्हता. वाटेत अनेक योद्धे घायाळत होते. म्हणूनच त्यांचे सेनापती मेजर दलपतसिंह शेखावत यांनी थोडा मार्ग बदलला. पहाडावरून चालण्यास सुरुवात केली. सर्वजण जोशात होते. तेवढ्यात जोधपूरच्या सेनेला पहिला धक्का बसला. एक तोफगोळा नेमका दलपतसिंहांना लागला. ते जखमी झाले आणि उपचार त्यांच्यापर्यंत पोचण्याआधीच त्यांना वीरमरण आले. मात्र त्यांचे जवान हातपाय घालणारे नव्हते. आपला सेनापती मारला गेल्याचं बघताच त्यांनी घोड्यांना जोरात टाच दिली. घोडे भरधाव वेगाने पुढे पळत होते. पूर्वेकडून आणि उत्तरेकडून येणाऱ्या म्हैसूर सेनेचे उद्दिष्ट होते शत्रूच्या तोफा बंद पाडणे. जोधपूर सैनिक टेकडी पार करत तुर्की सेनेपर्यंत पोचले. आता त्यांची बाजू वरचढ होती. दोन्ही सैन्यात हदगाईची लढाई जुंपली. जोधपूरची सेना सपासप तलवारीचे वार करत होती. पळू पाहणाऱ्या तुर्की सेनेचा पाठलाग करीत होती. ही सारी धुमश चक्री 4 ते 4.5 तास चालली होती. तुर्की सेनेने हार मान्य करत तिथून काढता पाय घेतला. केवळ 4 ते 4.5 तासात जोधपूर लान्सर्सने अभूतपूर्व विजय मिळवला होता. हैफा ब्रिटिशांच्या ताब्यात आले होते. आता ब्रिटिशांचा ध्वज तिथे फडकणार होता. या लढाईत ब्रिटिश इम्पेरियल सेनेने 8 जण गमावले, 38 जण घायाळ झाले. जास्त नुकसान घोड्यांचे झाले. 60 घोडे जखमी झाले वा मृत झाले. मात्र मनात होते कर्तव्यवृत्तीचे समाधान. या उलट तुर्की सेनेचे 100पेक्षा जास्त जण मारले गेले. 17 आर्टिलरी गन्स, उंटाच्या पाठीवरील 17 गन्स, 4 7-17 2x17 मीडियम गन्स, 6 मशीन गन्स आणि इतर शस्त्रे ताब्यात आली. या विजयामुळे युद्धाचा रोखच बदलला. एवढ्या कमी वेळात बलदंड सेनेशी मुकाबला करून विजय मिळवल्याचे हे पहिलेच इतिहासातले उदाहरण होते. याला क्लासिकल युद्ध असे संबोधले गेले. इस्रायल आता ऑटोमन सेनेच्या कब्जातून मुक्त झाला होता. इस्रायल म्हणूनच भारताशी नेहमी आदर राखतो. भारतात पळून आलेल्या असंख्य ज्यूंना भारताने आपले मानले होते, आसरा दिला होता. इस्रायलने वेळोवेळी भारताला सहाय्य केले होते आणि करतोही. खास करून संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञान या बाबतीत. अगदी कारगिलच्या लढाईत देखील अवकाशात उंचावरून उडणाऱ्या मिराजना जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी उपयुक्त लेझर गायडेड बॉम्बचा पुरवठा करून इस्रायलने मदत केली. इस्रायलने शहीद भारतीयांच्या स्मरणार्थ एक वॉर मेमोरियल बनवले आहे. तिथल्या शाळेत हैफाचे युद्ध शिकवले जाते. 100 वर्षे विजयाला पूर्ण झाल्यावर स्मरणार्थ तिथे एक तिकीटही काढले गेले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा इस्रायलच्या भेटीवर गेले तेव्हा त्यांना स्मारकाजवळ नेण्यात आले आणि त्यांनी तेथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दोन्ही देशात 5 महत्त्वाच्या क्षेत्रांबाबत करार करण्यात आले. जय जवान आणि जय विज्ञान अशी घोषणा केली गेली. अनेक क्षेत्रात परस्परांना सहकार्य करण्याचे मान्य करण्यात आले. जोधपूरच्या महाराजांनीही आग्रहाचे आमंत्रण होते. यावेळी ब्रिटिश सरकारने भारतीय सैनिकांना मनोमन सलाम केला. त्यांच्या शौर्याचे, धैर्याचे, लढवय्येपणाचे सर्वत्र कौतुक होत होते. अनेक सन्मान भारतीय सेनेला मिळाले. मेजर दलपतसिंह यांना व्हिक्टोरिया क्रॉस दिला गेला. त्याचबरोबर क्रॉस इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट म्हणजेच मिलिटरी क्रॉस दिला गेला. जिथे जिथे भारतीय सेनेने ब्रिटिशांना विजय मिळवून दिला तेथे तेथे भारतीय सैनिकांचे स्मारके उभे करण्याचे ठरले. फ्रांटा, इटली, लेबनॉन, फ्रान्स, इजिप्त, गोळीपोळी येथेही स्मारके उभारले गेली. भारतातही राजधानी दिल्लीत इंडिया गेट उभारले गेले, ज्यावर युद्धातील शहीदांची नावे कोरली गेली आहेत. याशिवाय त्रिमूर्ती चौकातील त्रिमूर्ती हे पण युद्ध स्मारकच आहे. ब्रिटिशांनी आणखी एक केले. तिन्ही महाराजांना पत्रे पाठवली. त्यात त्यांच्या सेनेत असणाऱ्या सैन्याचे भरपूर कौतुक होते आणि त्यांची नावे इतिहासात अजरामर व्हावीत म्हणून उभारल्या जाणाऱ्या स्मारकासाठी आर्थिक हातभार लावण्यासही त्यांना सुचवण्यात आले. याला प्रतिसाद म्हणून म्हैसूरचे कृष्णराज वाडियर राजांनी, जोधपूरच्या प्रतापसिंह राजांनी आणि हैदराबादच्या उस्मान अली खान या नवाबांनी प्रत्येकी 3000 पौंडांची मदत पाठवली. हे अनामिकांचे स्मारक होते, कारण जेवढी मृतांची संख्या होती त्यापेक्षा जास्त संख्या हरवलेल्या सैनिकांची होती. मग असे स्मारक बेंगलोर, हैदराबाद आणि दिल्लीत येथे उभारले गेले.
आज बऱ्याच जणांना त्रिमूर्ती म्हटले की आठवण येते पंडित नेहरूंची, भारताचे पहिले पंतप्रधान यांच्यासमोरच राहत असत. आजही त्यांचे स्मारक तेथे आहे. पण त्रिमूर्ती स्तंभ हा हायफा वॉर मेमोरियल आहे हे अनेकांना माहीत नसते. म्हणूनच या स्तंभाचे आणि चौकाचे नाव त्रिमूर्ती हायफा स्तंभ असे करण्यात आले. या स्तंभावर 3 अर्धपुतळे आहेत. प्रत्येकाचा चेहरा अनुक्रमे जोधपूर, म्हैसूर आणि हैदराबादच्या सेनेचे प्रतिनिधित्व करतो. तोच पेहराव, लष्करी वैशिष्ट्य इत्यादी इत्यादी. कधी दिल्लीत गेलात तर जरूर या अनामिक वीरांना श्रद्धांजली वाहा. आपल्या पिढीला या शौर्यकथा जरूर सांगा. आज भारतातील अंतर्गत परिस्थिती आणि सीमेवरची तणावाची परिस्थिती पाहता राजकारणी, राजा-राणी, परिकथा, प्राणी पक्ष्यांच्या काल्पनिक कथा यापेक्षा या वास्तव कथा सांगण्याची गरज आहे, जेणेकरून नव्या पिढीला विश्वास जागा होईल. त्यांना उमेद मिळेल. भारताचा इतिहास हा केवळ पराभवाचा नाही तर नीतीचा, शौर्याचा आणि अभिमानाचा आहे याची खात्री पटेल. हाच हेतू मनात ठेवून या लढाईत सहभागी झालेल्या जोधा यांची 5वी पिढी पण सेनेत कार्यरत आहे. याच पिढीतील निवृत्त मेजर जोधा यांनी याच लढाईवर आधारित आणि संशोधन करून एक पुस्तक लिहिले आहे, द बॅटल ऑफ हायफा. त्यासाठी त्यांनी अनेक कागदपत्रांचा शोध घेतला, अनेकांची भेट घेतली आणि भारतीय इतिहासातील एक उज्ज्वल पान आपल्यासमोर आणले. त्यांना लाख लाख धन्यवाद. नमस्कार. ही कथा मी तुम्हाला वाचून दाखवली या पुस्तकातून. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग यांनी अशी माझी 4 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. याच्यामध्ये सगळ्या अशा लढाईच्या अनोख्या कथा आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत. आणि याच पुस्तकात 25 कथा आहेत. मात्र याच्याही पेक्षा इतर पुस्तकात छोट्या छोट्या पण आणखीन अनेक कथा आहेत. तुम्ही जरूर हे पुस्तकं वाचा, घ्या. ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं तेव्हा खरं तर कोरोनाचा काळ होता. ऑनलाईन प्रकाशन झालं. मात्र त्याही वेळेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या पुस्तकातली ही हौसले बुलंद ही कथा. दुसरी एक गोष्ट आहे की आज मला परत का आठवण झाली, कारण पूर्वी मी एकदा हायफाच्या लढाईवर ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी इस्रायलला गेले होते तेव्हा एकदा व्हिडिओ केला होता. आज करायचं कारण काय, कारण काही वर्षांपूर्वी 1-2 वर्षांपूर्वी इस्रायल कॉन्सुलेट चर्चगेटला आहे तिथे मला बोलवलं होतं. त्यांनी सन्मान केला गेला आणि जसं त्या इमारतीला टॉर्च बेरर असं म्हटलं जातं नाव आहे, तसं मला त्यांनी माझा सन्मान टॉर्च बेरर म्हणून केला. आणि मला वाटतं इस्रायलसारख्या देशांनी माझ्यासारख्या छोट्याशा एखाद्या स्त्रीची दखल घ्यावी हे मला खूप कौतुकाचं होतं. त्याचप्रमाणे बरोबर आज म्हणजे 23 तारखेला सोमवारी उद्या मी आणि माझ्याबरोबर इतर काही असे आम्ही परत एकदा इस्रायलच्या कॉन्सुलेटमध्ये जाणार आहोत. अर्थातच जी कोणी जाणारी असतील त्यांना आणि जी कोणी जाणार नसतील त्यांनाही भारतीय सेनेच्या उज्ज्वल परंपरा आणि इतिहासातलं एक छोटंसं पान पुन्हा एकदा त्याचं स्मरण करून द्यावं. कारण आजकाल आपण तिरुपती असू दे किंवा जम्मू काश्मीरच्या लोकांनी केलेली विधानं असू दे किंवा आपले मुलायम सिंग त्यांचे मुलगा त्यांनी केलेली विधानं असून दे, राहुल गांधींनी केलेली विधानं असून दे, खूप असं डिप्रेस व्हायला होतं. अशा वेळेला मनात उत्साह भरण्यासाठी ही कथा नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. तेव्हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तरुण पिढीपर्यंत जरूर पोचवा. इस्रायल हा आपला आदर्श असला पाहिजे. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी कोणत्या टोकाची भूमिका हा देश घेतो. मला वाटते आपण खूप काही शिकण्यासारखं त्यांचं आहे. लहानपणी माझ्या म्हणजे कधी आणि किती वाचली मला माहिती नाही, पण किमान 2 ते 3 वेळेला छळाकडून बळाकडे हे पुस्तक मी वाचलं होतं. त्याचाही परिणाम असेल. माझ्या मनात इस्रायल देशाविषयी कायमच एक छोटासा सॉफ्ट कॉर्नर होता. आणि जेव्हा मी इस्रायल कॉन्सुलेटला भेट दिली आणि तिथलं 26/11चं स्मारक बघितलं तेव्हा तर मला असं वाटलं की एखाद्या पवित्र मंदिराला, जणू काही पंढरपूरच्या विठोबाला किंवा काशी विश्वेश्वराला मी किंवा रामेश्वराला मी दर्शन देते असं मला वाटलं. आणि शिवाजी महाराज आणि अर्थातच राणा प्रताप यासारख्यांना त्यांची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. तेव्हा जरूर लाईक, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. तरुण पिढीपर्यंत हा इतिहास पोचवून दे. धन्यवाद.